मीडिया से बातचीत के दौरान विधायक सुधीर मुनगंटीवार ने कर्ज माफी को लेकर सरकार के फैसले पर प्रतिक्रिया दी। मुनगंटीवार ने कहा कि बीजेपी ने अपने घोषणा पत्र में किसानों को कर्ज मुक्ति का वादा किया था, जिससे पूरा करने की दिशा में सरकार ने कदम उठाया है। उन्होंने यह भी कहा कि 36,000 करोड़ रुपए की कर्ज माफी से 56 लाख किसानों को लाभ मिलेगा। वहीं उन्होंने संजय राउत के बयान पर कहा कि ऐसे बयानों से राज्य में अस्थिरता पैदा करने की कोशिश की जाती है। जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो। आम्ही कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता। जनतेला शेतकऱ्यांना विशेष करून वचन दिलं होतं। जनतेने विश्वास व्यक्त करत माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली। 56 लक्ष शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे। याच्या अटीच्या बाबतीत काही आमदार महोदयांच्या मागण्या होत्या, आमच्या सर्वांच्याच मागण्या होत्या, आग्रह होता। याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळातल्या सर्वांचंच अभिनंदन की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी एक मोठा निर्णय व व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार हा सरकारच्या वतीने करण्यात आला। याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे। त्यांना या संदर्भातली म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। मी विधानसभेत ठराव मांडला 5 मार्चला आणि 5 मार्चला ठराव मांडताना मग शासनाच्या वतीने आश्वासन दिलं गेलं होतं। इंग्रजांनी तर त्यांना यातना दिल्या, पण ज्यांच्या विचारावर आम्ही राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आज त्यांच्या ठरावालाही 2 अधिवेशन जाणं योग्य नाही। आणि मी सांगितलं की याच्यानंतर माझी अपेक्षा होती ज्या पक्षाचा झेंडा मी हाती घेतला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करणार आहे। आमचे नेते देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा उल्लेख करतात। आम्हाला फक्त ठराव करून केंद्राकडे पाठवायचा होता आणि 19च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही याचा उल्लेख केला आहे। केलेला आहे की मला वाटतं असा पुणे नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे। आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? पण अगं काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं चुका आहे, कदाचित त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती दे। नाही असं आहे की साधारणतः सोयाबीनच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने आपलं राज्य बियाणं बनवण्यामध्ये मागे आहे। आपण मध्य प्रदेशमधून साधारणतः सोयाबीनचं बियाणं आणतो आणि यामध्ये मग कमी उगवणारं बियाणं शेतकऱ्यांच्या नशिबात येतं। तेलंगणातून STBT हे आपण तिथून तस्कर विकतात आणि तिथेही अडचणी येतात। आणि म्हणून मी बी बियाण्याच्या कायद्याच्या संदर्भात एक अशासकीय विधेयक आणलं। त्या संदर्भातली बैठक झाली आहे। आपला प्रयत्न आहे की असं अप्रमाणित बियाणं शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये। या अगोदर धानाच्या बाबतीत झालं तेव्हा नुकसान भरपाई भरून देण्यासाठी आम्ही जेव्हा आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा नुकसान भरपाई दिली सर्व शेतकऱ्यांना। जिथं अप्रमाणित बियाणं आहे शासनाने गंभीरतेने कारवाई